नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द MPSC स्टडी रूम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण इतिहासातील शिक्षणाची वृद्धी व विकास या टॉपिकवरचे MPSC आयोगाने विचारलेले क्वेश्चन पाहणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब याने कोकणात शिक्षणाचा प्रचार करण्यास सुरुवात केली। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 हा विचारलेला क्वेश्चन आहे। तर पर्याय आहेत एल्फिन्स्टन, वॉरन हेस्टिंग्ज, TB जेर्विस, विल्यम जेर्विस। तर या प्रश्नाचे उत्तर आहे TB जेर्विस। कोकणात शिक्षणाचा प्रसार TB जेर्विस याने सुरुवात केली। पुढील प्रश्न आहे, हंटर कमिशनमुळे शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल झाले? ASO मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारलेला हा क्वेश्चन आहे। तर खाजगी क्षेत्रात प्राधान्य दिले, लोकशिक्षण विभाग स्थापन करण्यात आला, पंजाब 1882 आणि अलाहाबाद 1887 विद्यापीठाची स्थापना झाली, शारीरिक आणि बौद्धिक शिक्षणाला महत्त्व दिले। तर हंटर कमिशनमुळे कोणकोणत्या शिक्षण व्यवस्थेत बदल झाले, कोणते शिक्षण व्यवस्थेत बदल झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क आणि ड, म्हणजे खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले, पंजाब 1882 आणि अलाहाबाद 1887 विद्यापीठाची स्थापना झाली, शारीरिक आणि बौद्धिक शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले। तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क आणि ड। पुढील प्रश्न आहे, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? तांत्रिक सहाय्यक मुख्य सप्टेंबर 2022ला हा विचारलेला क्वेश्चन आहे। तर वर्णन केले आहे ते कोण आहे ते ओळखायचे आहेत। तर पहिला एक आहे, ते प्राच्य विद्येचे उत्तम अभ्यासक होते। दुसरा, त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमले होते। ते हिब्रू, अरबी, फारसी, तुर्की भाषात निष्णात होते आणि त्यांची चीनी भाषेचे जुजबी ज्ञान होते। त्यांना संस्कृतचेही ज्ञान होते। पर्यायी उत्तर दिलेले आहेत माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, सर विल्यम जोन्स, फ्रान्स बॉब, अंकेतील ड्युपेरॉन। तर या प्रश्नाचे उत्तर आहे सर विल्यम जोन्स। या प्रश्नाचे उत्तर आहे सर विल्यम जोन्स। पुढील प्रश्न, 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? तर या प्रश्नाचे पर्याय दिलेले आहेत अनुताई वाघ, शांताबाई दानी, दुर्गाबाई देशमुख, दुर्गाबाई भागवत। या प्रश्नाचे उत्तर आहे दुर्गाबाई देशमुख। पुढील प्रश्न जोड्या लावा विचारलेला आहे, डॉक्टर विल्यम जोन्स। पुढील प्रश्न जोड्या लावा, डॉक्टर विल्यम जोन्स, वॉरन हेस्टिंग्ज, विल्यम कॅरे, ग्रँड डफ। तर डॉक्टर विल्यम जोन्स शाकुंतलाचे भाषांतर, ला 4, वॉरन हेस्टिंग्ज भगवद्गीतेचे भाषांतर, विल्यम कॅरे मराठी भाषेचा शब्दकोश आणि ग्रँड डफ वनवा सिद्धांत। तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। पुढील, डॉक्टर कॅरे यांनी 1805मध्ये कोणत्या भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केले? तर PSI मेन्स जुलै 2022ला हा आलेला क्वेश्चन आहे। तर मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी। तर पर्यायी उत्तर आहे फक्त मराठी। पर्याय उत्तर क्रमांक 2। पुढील प्रश्न, 1911मध्ये काही विधिमंडळात टिंबटिंब यांनी सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करावे असे विधेयक मांडले। तर पर्याय दिलेले आहेत गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, दादाभाई नौरोजी, धोंडो केशव कर्वे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले। 2011मध्ये शाही विधिमंडळात गोपाळ कृष्ण गोखले यांनी सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करावे असे विधेयक मांडले। पुढील प्रश्न, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानांना मिळाला? तर प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य पर्याय आहेत बडोदा, औंध व सातारा, कोल्हापूर व बडोदा, जुनागड व हैदराबाद। तर या प्रश्नाचे उत्तर आहे बडोदा। पर्याय क्रमांक 1 कंबाईंड गट क पूर्व एप्रिल 2022ला आलेला हा प्रश्न आहे। तर पुढील प्रश्न, गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा व शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबविली? कंबाईंड गट
पूर्व एप्रिल 2022ला आलेला क्वेश्चन आहे। तर पर्याय आहेत, पर्यायी उत्तरे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले, महात्मा फुले, महर्षी विदा शिंदे व आगरकर, ड आहे कर्मवीर भाऊराव पाटील। तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ड कर्मवीर भाऊराव पाटील। पुढील प्रश्न, कोणाच्या नेतृत्वाखाली टिळक व आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली? तर पर्याय आहेत मोराबदा दादा फडणवीस, विष्णूशास्त्री चिपळूणकर, वामन शिवराम आपटे, शिवराम महादेव परांजपे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर। पुढील प्रश्न, टिंबटिंब यांना इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती। तर पर्याय आहेत खुदीराम बोस, गोपाळ कृष्ण गोखले, विनायक दामोदर सावरकर, श्यामजी कृष्ण वर्मा। तर या प्रश्नाचे उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर। इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी विनायक दामोदर सावरकर यांना प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। पुढील प्रश्न, मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा एक कायदा संमत केला, परंतु ते केव्हापासून सक्तीचे करणार आणि सक्ती करण्याची जबाबदारी कोणाची हे नक्की नसल्यामुळे त्यावर टिंबटिंब यांनी कडक टीका केली। तर या प्रश्नाचे पर्याय आहेत र पु परांजपे, सीताराम केशव बोले, चिमणलाल शेटवाड, भी रा आंबेडकर म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर। तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भीमराव रामजी आंबेडकर। तर पुढील प्रश्न, नेटिव्ह जनरल लायब्ररी फिमेल हायस्कूल वेस्टर्न इंडस्ट्रियल असोसिएशनची सुरुवात टिंबटिंब यांनी केली। तर पर्याय आहेत रा गो भांडारकर, गोपाळ कृष्ण गोखले, ग आगरकर, गो रानडे। तर PSI मुख्य 2019ला हा विचारलेला क्वेश्चन आहे। तर नेटिव्ह जनरल लायब्ररी फिमेल हायस्कूल वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रियल असोसिएशनची सुरुवात महादेव गोविंद रानडे यांनी केली। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर आहे गो रानडे। पुढील प्रश्न, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज टिंबटिंब येथे स्थापन केले। तर ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज श्रीरामपूर, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे उत्तर आहे श्रीरामपूर येथे स्थापन केले। राज्यसेवा मुख्य 2019ला हा विचारलेला क्वेश्चन आहे, त्याचे उत्तर आहे श्रीरामपूर। पुढील प्रश्न, हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? राज्यसेवा मुख्य 2019ला हा विचारलेला क्वेश्चन आहे। तर हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना पर्याय आहेत गंगाधर शास्त्री जांभेकर, गजाननराव वैद्य, ज्योतिबा फुले, महादेव गोविंद रानडे। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गजाननराव वैद्य। हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना गजाननराव वैद्य, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। पुढील प्रश्न, ते धोंडो केशव कर्व्यांचे रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिकत होते। राज्यसेवा मुख्य 2019ला विचारलेला क्वेश्चन डायरेक्ट वर्णन केलेले आहे। ते धोंडो केशव कर्व्यांचे रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिकत होते। ते मुंबईच्या सेंट झेवियर्स विद्यालयात संस्कृत शिकवीत। ते समाजसुधारक होते। 1905च्या सुमारास त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला। जातीव्यवस्था व अस्पृश्यता यांना त्यांनी कडाडून विरोध केला। ते कोण? वर्णन केलेलं आहे। तर पर्यायी उत्तर आहे नरहर मल्हार जोशी, राजाराम शास्त्री भागवत, र पु परांजपे, ग आगरकर। तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजाराम शास्त्री भागवत। प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठी पहिले विधेयक 1911 मध्ये इम्पिरियल काउन्सिलमध्ये टिंबटिंब यांनी मांडले। तर प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठी पर्याय आहेत फिरोजशाह मेहता, KT तेलंग, गोपाळ कृष्ण गोखले, बदरुद्दीन तय्यबजी। PSI मुख्य 2018ला हा विचारलेला
प्रश्न आहे, तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. पर्याय क्रमांक 3, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठी पहिले विधेयक 2011 मध्ये इम्पिरियल काउन्सिलमध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडले. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे उत्तर. जोडा लावा. शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, गोपाळराव वलंगकर, शिवराम जानबा कांबळे. तरी जोड्या लावासाठी पर्याय उत्तर दिलेले आहेत. छत्रपती शाहू महाराज, मिस क्लास हॉस्टेलची स्थापना. सयाजीराव गायकवाड. तर पर्याय क्रमांक 1, मुंबई येथे भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या परिषदेचे अध्यक्ष गोपाळराव वलंगकर. आर्यन दोष परिहार समाज संस्थेची स्थापना. आणि शिवराम जानबा कांबळे. मिस श्री शंकर प्रसादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न. टिंबटिंब शहरातील द अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलच्या विभागाच्या प्रमुख वैद्य म्हणून आनंदीबाई जोशी यांनी नेमणूक झाली होती. आनंदबाई जोशी यांची नेमणूक. PSI मुख्य 2017ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. टिंबटिंब शहरातील द अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलच्या विभागाच्या प्रमुख वैद्य म्हणून आनंदीबाई जोशी यांची नेमणूक झाली होती. तर कोल्हापूर या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर शहरात. पुढील प्रश्न. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न. शाहू छत्रपतींनी सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पहिल्या वसतिगृहाचे नाव काय? तर छत्रपती शाहू महाराजांनी जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पहिल्या वसतिगृहाचे नाव टॅक्स असिस्टंट पूर्व 2017ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. तर व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग. पुढील प्रश्न. टिंबटिंब यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली. तर पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी शिंदे, ज्योतिबा फुले, गोपाळ हरी देशमुख. तर पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली. पर्याय क्रमांक 3. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा इतिहास लिहिला आहे? तर पर्याय आहेत मधु लिमये, PM लिमये, NG लिमये, GG लिमये. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा इतिहास PJ लिमये यांनी लिहिला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? हा प्रश्न PSI, ASO, STI संयुक्त 2017ला विचारला गेला आहे. तर पर्याय मुंबई, पुणे, अमरावती, कोल्हापूर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पुणे. प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना 1949ला पुणे या ठिकाणी झाली. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे उत्तर आहे. तर पुढील प्रश्न. पुढील वाक्यात खाली दिलेल्या कोणाचे वर्णन केलेले आहे? पुढील वाक्यात वर्णन दिलेले आहे. स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्त्व शिकले होते. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणांचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व कळले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड पाठिंबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केला. तर पर्याय आहेत दुर्गाराम मच्छराम, दुसरा आहे दादोबा पांडुरंग तळखरकर, ज्योतिबा फुले, नारायण गुरु. तर या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले, ज्योतिबा फुले. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न. टिंबटिंब हे पहिले मराठी वृत्तपत्र होते. लिपिक टंकलेखन पूर्व परीक्षा 2017ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. तर टिंबटिंब हे पहिले मराठी वृत्तपत्र होते. दर्पण हे पहिले मराठीतील वृत्तपत्र होते. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न. राव बहादूर शेंबेकर यांनी पुणे विद्यापीठाला सुरुवातीच्या काळात 1 लाख रुपये टिंबटिंब संशोधनासाठी दिले होते. राज्यसेवा मुख्य 2017ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. तर राव बहादूर शेंबेकर यांनी पुणे विद्यापीठाला सुरुवातीच्या काळात 1 लाख रुपये कशासाठी दिले होते? तर गूढ संशोधनासाठी दिले होते. पर्याय क्रमांक
3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न, पंडिता रमाबाईंना केशर ए हिंद किताब का देण्यात आला? तर पर्याय आहेत, त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणून, त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी, दुष्काळग्रस्त स्त्रियांना आश्रय दिला म्हणून, रमाबाई असोसिएशन स्थापन केले म्हणून. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पंडिता रमाबाईंना केशर ए हिंद किताब का देण्यात आला? तर त्यांच्या स्त्री शिक्षणाचा गौरव करण्यासाठी, त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न, हा क्वेश्चन आयोगाने हॅशटॅग केलेला आहे. पुढील प्रश्न, 12 फेब्रुवारी 1853 रोजी पुण्यातील ऐतिहासिक स्त्रियांच्या शाळांची दुसरी वार्षिक परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी पुढीलपैकी कोणती व्यक्ती उपस्थित नव्हती? तर 12 फेब्रुवारी 1853 रोजी पुण्यातील ऐतिहासिक स्त्रियांच्या शाळांची दुसरी वार्षिक परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी पुढीलपैकी कोणती व्यक्ती उपस्थित नव्हती? तर व्यक्तींची नावे दिलेली आहेत पर्याय म्हणून. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. तर पर्याय, ब्रिगेडियर ट्रायडेल, दुसरा आहे श्री कॉकबर, तिसरा आहे सरदार अप्पासाहेब ढमढेरे, चौथा आहे सरदार आबासाहेब मुजुमदार. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॉकबर. पुढील प्रश्न, इसवी सन 1876 टिंबटिंब यांनी मुंबईतील पहिली रात्रशाळा सुरू केली. तर 1876 टिंबटिंब यांनी मुंबईत पहिली रात्रशाळा सुरू केली. वनसेवा मुख्य 2016ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. तर पर्याय आहेत, दादोबा पांडुरंग तळखरकर, जगन्नाथ शंकर शेठ, डॉक्टर भाऊ दाजी लाड, भिकोबा लक्ष्मण चव्हाण. तर मुंबईत पहिली रात्रशाळा पर्याय क्रमांक 4 भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी 1876 सुरू केली. पर्याय क्रमांक 4 भिकोबा लक्ष्मण चव्हाण या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. डिप्रेस क्लासेस मिशन संबंधित पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर उत्तर बघूया. पर्याय आहेत, मंगलोर, इंदोर व भवानी हे केंद्र स्थापन केले डिप्रेस मिशन क्लास संबंधी. मंगलोर, इंदोर व भवानी येथे केंद्र स्थापन केली. ब आहे, शिवणकाम, पुस्तक बांधणी व काथ्याच्या कामाचे व्यावसायिक शिक्षण वर्ग सुरू केले. क आहे, 1913 आपले कार्यालय पुण्याहून मुंबईला हलवले. तर पर्याय उत्तर आहेत, सर्व अ ब क सत्य आहे. दुसरा आहे सर्व अ ब क सत्य नाहीत. तिसरा आहे अ व ब सत्य आहेत, क सत्य नाही. आणि चौथा आहे ब व क सत्य आहेत, अ सत्य नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे अ व ब सत्य आहेत, क सत्य नाही. म्हणजे डिप्रेस क्लास मिशन संबंधी मंगलोर व इंदोर ही भवानी येथे केंद्र स्थापन केली. हे पण पर्याय उत्तर बरोबर आहे. दुसरा आहे, शिवणकाम, पुस्तक बांधणी व काथ्याचे कामाचे व्यवसाय शिक्षण सुरू केले. डिप्रेस क्लास मिशननी हे शिवणकाम, पुस्तक बांधणी व काथ्याच्या कामाचे व्यवसाय शिक्षण सुरू केले. तिसरं काम आहे ते केले नाही. ते 1913 आपले कार्यालय पुण्याहून मुंबईला हलवले. हे कार्य त्यांनी केलेले नाही. म्हणून अ व ब सत्य आहेत आणि क सत्य नाही. तर पुढील प्रश्न बघूया. 34 हा सुद्धा आयोगाने हॅशटॅग केलेला आहे. तर पुढील प्रश्न, टिंबटिंब यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. तर पर्याय आहेत, विवेकानंद, दुसरा पंडिता रमाबाई, तिसरा विठ्ठलरामजी शिंदे, चौथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती विठ्ठलरामजी शिंदे पर्याय क्रमांक 3 यांना मिळाली होती. अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती विठ्ठलरामजी शिंदे यांना मिळाली होती. पुढील प्रश्न आहे, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य टिंबटिंब या संस्थेचे आहे. तर पर्याय आहेत, खानदेश एज्युकेशन सोसायटी, रयत एज्युकेशन सोसायटी, पीपल एज्युकेशन सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी. STI मुख्य 2016ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. तर स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य
रयत एज्युकेशन सोसायटीचे होते स्वावलंबी. पर्याय क्रमांक 2 स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीदवाक्य हे घोषवाक्य रयत एज्युकेशन सोसायटी पर्याय क्रमांक 2 या संस्थेचे आहे. पुढील प्रश्न, मुंबई विद्यापीठाची स्थापना टिंबटिंब समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झाली. एसओ मुख्य 2015ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर मुंबई विद्यापीठाची स्थापना चार्ल्स वूड यांच्या समितीच्या अहवालाच्या शिफारशीमुळे झाली. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे उत्तर आहे चार्ल्स वूड. चला मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया. इसवी सन 1862 मध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रथम पदवीधर होण्याचा मान कोणी मिळवला? तर क्लार्क. 2015ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. पर्याय आहेत MG रानडे, R.C. भांडारकर, BM वागळे, VA मोडक. तर पर्याय उत्तर आहेत. पहिला आहे फक्त अ, दुसरा आहे फक्त अ आणि ब, तिसरा आहे फक्त अ ब क आणि चौथा आहे अ ब क ड. तर इसवी सन 1862 मध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रथम पदवीधर होण्याचा मान MG रानडे, B.C. भांडारकर, BM वागळे, VA मोडक या चारही लोकांनी मिळवला, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क आणि ड. पुढील प्रश्न आहे, शिक्षणास संबंधित असलेल्या झिरपणी सिद्धांताला कोणी विरोध केला? तर पर्याय आहेत डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले, महर्षी शिंदे, न्यायमूर्ती रानडे. तर शिक्षणाशी संबंधित असलेल्या झिरपणी सिद्धांताला कोणी विरोध केला? तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा फुले. झिरपणी सिद्धांताला महात्मा फुले यांनी विरोध केला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, स्त्रियांपैकी कोणत्या स्त्री विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा सुरू केली? पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा सुरू केली? PSI पूर्व 2024ला विचारलेला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे जनाबाई चौधरी. पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर जनाबाई चौधरी. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही? ASO मुख्य 2014ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. पुणे येथे मुलींची शाळा EM फोस्टर, पुणे येथे अनाथ बालिकाश्रम डॉक्टर धोंडोकेशव कर्वे. तिसरा आहे आर्य महिला समाज पंडिता रमाबाई, अखिल भारतीय कृषक समाज पंजाबराव देशमुख. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पुणे येथे पहिली मुलांची शाळा, तर EM फोर्ट, म्हणजे हा पर्याय ही जोडी बरोबर नाही. तर इथं काय आलं पाहिजे? महात्मा फुले. पुणे येथे पहिली मुलींची शाळा महात्मा फुले EM फोर्ट हा पर्याय ही जोडी बरोबर नाही. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न, पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? STI मुख्य 2024ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. तर विधान दिलेले आहे, डॉक्टर आत्माराम तडखरकर यांची मुलगी अन्नपूर्णा महाराष्ट्रातून विदेशी शिक्षणार्थ जाणारी पहिली महिला. दुसरा आहे डॉक्टर रखमाबाई अमेरिकेला जाऊन औषध क्षेत्रातील पदवी घेणारी पहिली महिला होती. तर पर्याय दिलेले आहेत, केवळ अ योग्य आहे, दुसरा केवळ ब योग्य आहे, अ आणि ब दोन्ही योग्य नाहीत, अ आणि ब दोन्ही योग्य आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केवळ योग्य आहे, म्हणजे डॉक्टर आत्माराम तडखरकर यांची मुलगी अन्नपूर्णा महाराष्ट्रातून विदेशी शिक्षणार्थ जाणारी पहिली महिला आहे. हे पर्याय उत्तर आहे केवळ अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न, जोड्या जुळवा. अस्तंभ, गुरुवर्गीय बाबूराव जगताप, KV गोडबोले, गंगाराम भाऊ म्हस्के, नाम जोशी. आणि दुसऱ्या याच्यामध्ये विचारलेलं आहे बस्तंभमध्ये, जाती निर्मूलन संस्था, मासिक शिक्षण, मुंबई प्रांतिक सुधारणा मंडळाचे अध्यक्ष. आणि चौथा आहे डेक्कन असोसिएशन. तर गुरुवर्गीय जगताप त्याचं आन्सर आहे गुरुवर्गीय जगताप. तर त्याचं
पर्याय आहे 2 मासिक शिक्षण. के.व्ही. गोडबोले, जाती निर्मूलन संस्था, गंगाराम भाऊ म्हस्के, डेक्कन असोसिएशन आणि ना. म. जोशी, मुंबई प्रांतिक सुधारणा. म्हणजे अ ला 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे उत्तर आहे अ ला 2, ब ला 1, गंगाराम भाऊ म्हस्के क ला 4 आणि ना. म. जोशी मुंबई प्रांतिक सुधारणा मंडळाचे अध्यक्ष 3. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे उत्तर आहे. तर पुढील प्रश्न बघूया. अ आणि ब विधाने वाचून उत्तराचा योग्य पर्याय निवडा. राज्यसेवा मुख्य 2014ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. अ पर्याय आहेत. भाऊराव पाटील यांना जैन वसतिगृह सोडावे लागले. ब आहे ते कोल्हापूर येथील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगाला उपस्थित राहिले होते. पर्यायी उत्तर आहे अ आणि ब बरोबर आहे व ब अ चे स्पष्टीकरण करते. दुसरा आहे ब आणि अ बरोबर आहेत परंतु ब अ चे स्पष्टीकरण देत नाही. तिसरा आहे अ बरोबर आहे पण ब चुकीचे आहे. चौथा आहे अ चूक आहे, ब देखील चूक आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब बरोबर आहेत व ब अ चे स्पष्टीकरण करते. ब हे अ चे स्पष्टीकरण करते. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न. लेडी डफरीन फंड महिलांच्या टिंबटिंब शिक्षणाकरता मदत करी. लेडी डफरीन फंड महिलांच्या टिंबटिंब शिक्षणाकरिता मदत करी. तर उत्तर आहे पर्याय आहेत डॉक्टर, दुसरा आहे परिचारिका, तिसरा आहे परिचारिका व सुईण, चौथा आहे डॉक्टर, परिचारिका व सुईण. तर पर्याय क्रमांक 4 राज्यसेवा मुख्य 2023ला विचारलेला क्वेश्चन आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर आहे लेडी डफरीन फंड महिलांच्या टिंबटिंब शिक्षणासाठी मदत करी. तर पर्याय क्रमांक 4 डॉक्टर, परिचारिका व सुईण यांच्या शिक्षणाकरिता मदत करी. पुढील प्रश्न. पंडिता रमाबाई यांनी स्त्रीमुक्तीकरणात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. राज्यसेवा मुख्य 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर पर्याय आहेत त्यांनी महिलांच्या स्थिती सुधार करण्याकरिता आर्य महिला समाज सुरू केला. दुसरा आहे त्यांनी स्त्रियांना आरोग्य सुविधा पुरवण्याकरिता लेडी डफरीन फंड सुरू केला. तिसरा आहे त्यांनी विधवाकरता शारदा सदन स्थापित केले. चौथा आहे त्यांनी अनाथांकरता कृपा सदन सुरू केले. तर पंडिता रमाबाई यांनी स्त्रीमुक्तीकरणात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर आहे त्यांनी अनाथांकरिता कृपा सदन सुरू केले. स्त्रीमुक्तीकरणात केलेले कार्य त्यांनी अनाथांकरिता कृपा सदन सुरू केले. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ टिंबटिंब यांनी सुरू केली. PSI मुख्य 2013ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. पर्याय आहेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा ज्योतिराव फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोपाळ हरी देशमुख. महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केली. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. पुढील प्रश्न आहे न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे संस्थापक कोण होते. तर सहाय्यक पूर्व 2013ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे संस्थापक कोण होते. पर्याय आहेत अ लोकमान्य टिळक, ब गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, दादोबा पांडुरंग तळखरकर. पर्याय उत्तर आहेत फक्त अ, दुसरा अ आणि ब फक्त, तिसरा आहे अ, ब आणि क फक्त आणि वरील सर्व. तर या न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे संस्थापक होते लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे उत्तर आहे अ, ब आणि क फक्त. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न. हेल्मेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठी भाषांतर कोणी केले. तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. हेम्लेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठीत भाषांतर गोपाळ गणेश आगरकर यांनी केले. PSI पूर्व 2023ला विचारलेला क्वेश्चन आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न बघूया. शिवराम जानबा कांबळे यांनी समवंशीय हितवर्धक सभा
1910 मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? PSI पूर्व 2013ला विचारलेला क्वेश्चन आहे. पर्याय आहेत जी.बी. वालंगकर, ज्योतिबा फुले. वरील दोघांचाही, वरील कोणाचाही नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे जी.बी. वालंगकर आणि ज्योतिबा फुले या दोघांचाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 वरील दोघांचाही समावेश होता, प्रभाव होता. म्हणजे शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशी हितवर्धक सभा 1910 मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर जी.बी. वालंगकर आणि ज्योतिबा फुले यांचा, या दोघांचाही प्रभाव होता. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न, शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्यांचा आविष्कार करणे होय, असे मत कोणी मांडले? ASO मुख्य 2023ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. तर पर्याय आहेत स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज. पर्याय उत्तर फक्त अ. दुसरा आहे अ आणि ब फक्त. तिसरा आहे अ, ब आणि क. चौथा आहे अ, ब, क आणि ड. तर शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणचे जे मूळ ज्ञान आहे त्यांचा आविष्कार करणे होय, असे मत कोणाचे आहे? तर पर्याय क्रमांक 1 फक्त अ, म्हणजे स्वामी विवेकानंद यांचे आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ, स्वामी विवेकानंद. पुढील प्रश्न, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ पर्याय आहेत राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे महर्षी कर्वे. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली. PSI पूर्व 2012ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर पुढील प्रश्न बघूया. ग. आगरकर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षात केली? ग. आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? पर्याय आहेत इसवी सन 1980, इसवी सन 1981, इसवी सन 1982, इसवी सन 1983. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1980. गोपाळ गणेश आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना इसवी सन 1980 मध्ये केली. पुढील प्रश्न, नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली होती? STI पूर्व 2012ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. प्रश्न पर्याय आहेत ज्योतिबा फुले, विठ्ठल शिंदे, भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण. तर नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, डिप्रेस क्लास मिशनने प्रामुख्याने खालील कोणत्या घटकांसाठी कार्य केले? तर डिप्रेस क्लास मिशनने पहिला प्रश्न पर्याय आहे दलितांच्या उद्धारासाठी, विधवा विवाह, आदिवासी सेवा, स्त्री सबलीकरण. तर या प्रश्नाचे उत्तर आहे दलितांच्या उद्धारासाठी. डिप्रेस क्लास मिशनने दलितांच्या उद्धारासाठी कार्य केले. तर पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून महाराष्ट्र ॲग्री पूर्व 2012ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. त्याचे पर्याय आहेत महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, विठ्ठलरामजी शिंदे. तर महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांना ओळखले जाते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न, ज्या सुशिक्षितांनी सुरुवातीच्या काळात पंडिता रमाबाईंना प्रोत्साहित केले ते नंतर टीका करू लागले, कारण? PSI पूर्व मुख्य 2012ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर पर्याय आहेत पंडिता स्वतःची मते अत्यंत निर्भीडपणे मांडू लागल्या. दुसरा आहे त्यांनी प्रचलित समाज व्यवस्थेला आव्हान दिले. तिसरा आहे त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार व
प्रसार केला. चौथा आहे त्यांनी शारदा सदन सुरू केले. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार व प्रसार केला. पुढील प्रश्न, हंटर आयोगाचे प्रमुख विल्यम हंटर यांच्या मते टिंबटिंबच्या तोंडीची एक ही शाळा हिंदुस्थानात नव्हती. PSI मुख्य 2012ला विचारलेला प्रश्न आहे. पर्याय आहेत शारदा सदन, हुजूर पागा, नूतन मराठी विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, न्यू इंग्लिश स्कूल. हंटर आयोगाचे प्रमुख डॉक्टर विल्यम हंटर यांच्या मते न्यू इंग्लिश स्कूलच्या तोडीची एकही शाळा हिंदुस्थानात नव्हती. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर आहे न्यू इंग्लिश स्कूल. पुढील प्रश्न, महिलांच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महर्षी कर्वे इसवी सन 1930मध्ये सुरू केलेले मुंबईतील विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर महिलांच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महर्षी कर्वेने इसवी सन 1930मध्ये सुरू केलेले मुंबईतील विश्वविद्यालय पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय आहेत बॉम्बे युनिव्हर्सिटी, महिला शिक्षण संस्था, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला हायस्कूल. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे उत्तर आहे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी. पुढील प्रश्न आहे, स्त्रियांच्या शिक्षणासंबंधित गोपाळ गणेश आगरकर यांचे काय मत होते? राज्यसेवा मुख्य 2012ला हा विचारलेला प्रश्न आहे. स्त्रियांच्या शिक्षणासंबंधित गोपाळ गणेश आगरकर यांचे काय मत होते? तर मुलींनी केवळ लिहिणे व मोजणे शिकावे. दुसरा, मुलींनी फक्त प्रादेशिक भाषा व गृहशास्त्र शिकावे. मुलींनी मॅट्रिकच्या परीक्षेत आवश्यक असलेले सर्व विषय शिकावेत. वरीलपैकी एकही नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुलींनी पर्याय क्रमांक 3 मुलींनी मॅट्रिकच्या परीक्षेत आवश्यक असलेले सर्व विषय शिकावेत. पुढील प्रश्न, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाच्या संबंधित आहे? तर स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद वाक्य राज्यसेवा मुख्य 2012ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्था म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे उत्तर आहे रयत शिक्षण संस्था. पुढील प्रश्न, वासुदेव फडके, वामनराव भावे, लक्ष्मण इंदापूरकर यांनी इसवी सन 1874 साली टिंबटिंब ही शाळा सुरू केली. तर पर्याय आहेत ऐक्यवर्धिनी संस्था, ब्राह्मो पोस्टल मिशन, पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट, डिप्रेस क्लास मिशन. तर वासुदेव फडके, वामनराव भावे, लक्ष्मण इंदापूरकर यांनी इसवी सन 1874मध्ये पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट ही शाळा सुरू केली. पुन्हा पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे उत्तर आहे पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट. पुढील प्रश्न, पुणे येथे इसवी सन टिंबटिंबमध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. सो पूर्व 2011ला विचारलेला प्रश्न आहे. पुणे येथे महात्मा फुले यांनी 1848 मध्ये महात्मा फुलेंनी पुणे येथे मुलींची पहिली शाळा काढली. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला टिंबटिंबसाठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. राज्यसेवा पूर्व 2011ला हा विचारलेला प्रश्न आहे. तर पर्याय आहेत उच्च शिक्षण, दुसरा आहे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षण. तर पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण. पुढील प्रश्न, पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? तर पुण्यात मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली. STI पूर्व 2011ला हा विचारलेला क्वेश्चन आहे.
पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा फुले। तर चला मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया। महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळ पेठेत पुणे येथे इसवी सन टिंबटिंबमध्ये शाळा सुरू केली। PSI पूर्व 2011ला हा विचारलेला क्वेश्चन आहे। तर महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळ पेठेत पर्याय आहे 1885, 1852, 1886 आणि 1863। तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1852। पर्याय क्रमांक 2 1852मध्ये वेताळ पेठेत पुणे येथे प्रथम शाळा सुरू केली। पुढील प्रश्न, कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा कोणी सुरू केल्या? तर कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा शाहू महाराज यांनी सुरू केल्या। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे उत्तर आहे। तर चला मग मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।